गुरुपुष्य अमृत योग 24 तारखेला आहे. ह्या दिवशी आपल्याला आपल्या काही मनोकामना आहेत किंवा आपले काही कार्य पूर्ण होत नसेल, आपल्या मनातली खूप दिवसाची इच्छा आहे किंवा काही अडथळे येत असेल, असं काही होत असेल तर गुरुपुष्य अमृत योगाच्या दिवशीपासून आपल्याला ह्या 12 वातीचं उपाय करायचा आहे आणि सेवा करायची आहे. अत्यंत प्रभावशाली ही सेवा आहे आणि ह्या वर्षातला पहिलाच गुरुपुष्य अमृत योग आहे. गुरुपुष्य अमृत योग ही सगळ्या योगापेक्षा जास्त प्रभावशाली मानलं जातं आणि सगळ्या योगाचा राजा ह्या गुरुपुष्य अमृत योगाला मानलं जातं. शुभ कार्य करणे, ह्या दिवशी काही खरेदी करणे, सोनं खरेदी करणे, काही नवीन व्यवसाय सुरू करणे, हे सगळं काही ह्या तिथीवर केल्याने आपल्याला जास्त लाभ भेटतं. गुरुपुष्य अमृत योग ह्या योगाचा राजा आहे, म्हणून ह्याला खूप महत्त्व दिलं आहे आणि हे गुरु संबंधित योग आहे, म्हणून ह्या दिवशी गुरुवारीच हा योग येत असतो आणि हा 2025 मधला पहिला गुरुपुष्य अमृत योग आहे. तर 24 तारीख गुरुवार आहे. त्या दिवशी आपल्याला आपल्या काही मनोकामना पूर्ण करण्यासाठी किंवा मनातली एखादी इच्छा तुम्ही धरा आणि तुम्ही ही 12 वातीची सेवा तुम्ही करायला सुरू करा. आपल्याला 12 वातीची सेवा म्हणजे नेमकं काय करायचं आहे? आपल्याला फुलवाती घ्यायची आहे. आता 24 तारखेपासनं एक चढती फुलवात घ्यायची आहे. म्हणजे 12 तारखेला आपण एक फुलवात घेतली तर 24 तारखेला आपण एक फुलवात घेतली आणि 25 तारखेला 2 फुलवात, असं 12 दिवस एक वाढती म्हणजे चढत्या क्रमांकानं वाढवायचं आहे. 12व्या दिवशी आपल्याला 12 फुलवाती घ्यायची आहेत. जसं पहिल्या दिवशी 1, दुसऱ्या दिवशी 2, तिसऱ्या दिवशी 3, चौथ्या दिवशी 4, असं 5, 6, 7, 8, 8व्या दिवशी 8, 9व्या दिवशी 9, 10व्या दिवशी 10, 11व्या दिवशी 11, 12व्या दिवशी 12, अशा 12 दिवसाने 12 फुलवाती आपल्याला चढत्या क्रमांकामध्ये घ्यायची आहे आणि त्या तुपातच भिजून घ्यायची आहेत. आणि 13व्या दिवशी पण 12 वाती घ्यायची आहे आणि मग 14व्या दिवशी आपल्याला 11 वाती घ्यायची आहेत. असं त्याला उतरत्या क्रमांकामध्ये त्या वाती आपल्याला आणायच्या आहेत. सुरुवात आपण चढत्या वातीनं करतो आणि आपण नंतर आपले 12 दिवस पूर्ण झाल्यानंतर 13व्या दिवशीपासून आपण उतरत्या वातीनं सुरुवात करतो. म्हणजे आपल्या ज्या काही मनोकामना मनात आहे त्या मनात इच्छा धरून दररोज आपल्याला असं हे वाती तुपामध्ये वाती ह्या लावायच्या आहेत. आणि सुरुवात आता 24 तारखेच्या दिवशी आपल्याला संकल्प करायचा आहे. म्हणजे आपल्या मनातली जे काही इच्छा आहेत त्याच्यासाठी आपल्याला ही सेवा करत आहेत. एकाच दिवशी संकल्प करायचा आहे आणि ही सेवा आपल्याला संध्याकाळीच करायची आहे. दिवा लागणं म्हणजे आपण ज्यावेळी दिवाबत्ती करतो देवाला त्या दिवशीच करायची आहे. मग ही सेवा करत आपल्याला पहिल्या दिवशी आणि एक दिवा घ्यायचा आहे आणि स्वच्छ दिवा, घरातला दिवा असेल, आपल्याला घरची पंती वगैरे असेल तर चालेल, नसेल तर एखादी नवीन दिवा तुम्ही खरेदी करू शकता. चांदीचा असेल तर चालेल, नसेल तर तुम्ही घराचा पितळाचा दिवा घ्या आणि मातीचा दिवा घेऊ नका. आणि ह्या सेवेसाठी आपल्याला तूपच लागणार आहे. आपल्याला देवासमोर एक आसन ठेवायचं आहे. देवाला दिवाबत्ती लावून धूपदीप वाळून आपलं पहिल्या दिवशी संकल्प करून ते दिवामध्ये तूप टाकून त्या दिवाला प्रज्वलित करायचं आहे. मग आपल्याला सेवा करायची आहे. सेवा मग काय करायचं आहे? आपल्याला एक वेळेस श्रीसूक्त म्हणायचं आहे, एक वेळेस पुरुष सूक्त म्हणायचं आहे आणि जमत असेल तर एक माळ लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणा, एक माळ विष्णू गायत्री मंत्र म्हणा आणि एक माळ कुबेर मंत्र, एक वेळेस व्यंकटेश्वर स्तोत्र, एवढे मंत्र आपल्याला म्हणायचे आहेत. शक्य असेल तर तुम्ही एक एक माळ करा. जर तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही 16 वेळेस केला तरी पण चालेल. आणि श्रीसूक्त पुरुष सूक्त जर वेळ असेल तर तुम्ही 16 वेळेस म्हणू शकता. जर जमत नसेल एक वेळेस म्हटलं तरी पण चालेल. पण ही सेवा भावाने करा आणि ही दररोज खंड न पडता ही सेवा करा. जसं आपण 12 दिवस लगातार खंड पडू देऊ नका. खूप काही एखादी इमर्जन्सी अडचण आली असेल तर खंड पडली तर आपल्याला हे सेवा पुढे संपेपर्यंत चालूच ठेवायची आहे. आणि ही सेवा आपल्याला एखाद दिवशी खंड पडली तर ही सेवा कोणाकडनं तरी करून घ्या, नंतर मग तुम्ही एक दिवस गॅप गेला तरी पुढे आपल्याला ही 12 वातीची सेवा आपल्याला कंप्लीट करायची आहे.
जर तुम्हाला पिरियड असेल तर पिरियडमध्ये ही सेवा करू नका. पिरियडचे 4-5 दिवस स्किप करून पुढे तुम्ही ही सेवा करू शकता. अशा प्रकारे आपल्याला ह्या सेवा करायच्या आहेत. आणि ही सेवा चालू असताना आपण मंत्र वगैरे जप करत असताना आपल्याला मध्येच उठायचं नाही. आपली पूर्ण सेवा संपल्यावरच आपल्याला आसनवरून उठायचं आहे. आणि शक्य असेल तर नॉनव्हेज वर्ज्य करा. हे 24 दिवसाची सेवा आहे आणि त्याचे फळ आपल्याला लवकर प्राप्त होतात. कोणतेही सात्विक राहून जर आपण सेवा केले तर त्याचे आपल्याला फळ लवकर प्राप्त होतात. म्हणून आपण जेवढं सात्विक राहतो तेवढं खूप चांगलं असतं. आणि काहीतरी विशेष संकल्प करून सेवा करत असताना आपल्याला सात्विक राहणं खूप गरजेचं आहे. तर अशा प्रकारे ही गुरुपुष्य अमृत योगावरती ही सेवा करायची, कशी सेवा करावं हे तुमच्याशी माहिती शेअर करायची होती. जर माहिती माझी आवडली असेल तर चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करून व्हिडिओ जास्तीत जास्त ग्रुपमध्ये शेअर करा. धन्यवाद. शुभ दिवस जावो.